ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 14वी ओवी अभ्यास केली. सच्चिदानंद विवरण जव नेणिजे कार्यकारण, विवळेना शुद्ध आत्मज्ञान तव मोक्ष कैचा, या ओवीचा अर्थ आपण बघितला. आज 15वी ओवी त्यावर आपल्याला विचार करायचा आहे. ती अशी: सद्गुरु मुखे वेदांत श्रवण, न घडे तयाचे मनन, जव न पाविजे निज ध्यासन, तव वरी मोक्ष कैचा. थोडक्यात अर्थ असा की सद्गुरु मुखाने जोपर्यंत वेदांत श्रवण घडत नाही आणि श्रवण मनन त्याचप्रमाणे निजध्यासन किंवा निधिध्यासन हे घडत नाही, तोपर्यंत कसं काय बरं मोक्ष मिळणार आहे, असं इथे कवींना सांगायचं आहे. आता हा जो श्रवण मनन निधिध्यासनाचा मार्ग आहे तो आपण आपल्या सुगवेच्या पहिल्या दिवशीपासून ठरवलेला मार्ग आहे. कारण हाच वेदसंमत आणि श्रुतीसंमत मार्ग आहे की ज्यामुळे आपल्याला ईश्वराचं दर्शन घडू शकतं, परमात्म्याचं ज्ञान होऊ शकतं, आत्मज्ञान होऊ शकतं, आपल्याला मुक्ती मोक्ष मिळू शकतो. यापेक्षा दुसरा मार्ग नाही. आणि याआधी आपण अनेक आपल्या लेखांमध्ये देखील आणि प्रवचनात हा विचार घेतला आहे की अत्यंत प्राचीन असलेल्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये जेव्हा याज्ञवल्क्य ऋषी आपली पत्नी मैत्रेयी हिला उपदेश करतात आणि सांगतात, आत्मन्नस्ति कामाय सर्वं प्रियं भवति, हा उपदेश जेव्हा करतात. आता या उपदेशाचा अर्थ इथे सांगण्याचं काही तात्पर्य नाही आहे, त्याचा काही संदर्भ नाही आहे. पण पुढे ऋषी सांगतात, आत्मा वा अरे द्रष्टव्या, श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्यः, की याज्ञवल्क्य ऋषी सांगतात आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला, की अगं या सृष्टीमध्ये दुसरं खरोखरीच काही पाहण्यासारखं नाही आहे, आणि पाहण्यासारखं काही असेल तर फक्त आपला आत्माच पाहावा. द्रष्टव्या म्हटलंय म्हणजे पाहावा. श्रोतव्यो, आत्मा ऐकावा, श्रवण करावं, आत्मविषयाचं श्रवण करावं. मंतव्यो, मनन करावं, मनन म्हणजे विचार करावा, आणि निधिध्यासन करावं. श्रवण मनन झाल्यावर बुद्धीने निश्चित तत्व जी केलेली असतात, आपली बुद्धी ठरवते की ही तत्व बरोबर आहेत, ही मला कळली, ही मला पटली, हे असं योग्य आहे. त्याचं मग वारंवार ध्यान करीत राहणे, त्या तत्वांचा, त्या ईश्वरी ज्ञानाचा विचार करीत राहणे, त्या गुरुवाक्यांचा विचार करीत राहणे, त्या गुरु उपदेशाचा विचार करीत राहणे, याला निधिध्यासन असं म्हणतात. तर श्रवण मनन हा आणि निधिध्यासन
हा मार्ग याच्यामध्ये सांगितला आहे. आणि सद्गुरु मार्गे वेदांत श्रवण, तर काय ऐकायचं आहे? वेदांत ऐकायचं आहे. वेदांत ऐकायचा म्हणजे काय ऐकायचं आहे हो? वेदांत म्हणजे काय? वेदांत म्हणजे वेदांच्या शेवटी, कारण वेदांमध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान असे 3 भाग वेदांचे आहेत. आणि वेदांचा जो शेवटचा भाग आहे, ज्याला आपण उपनिषद किंवा श्रुती म्हणतो, त्यालाच वेदांत असं देखील म्हणतात. कारण तो शेवटचा भाग आहे, अंतिम भाग आहे, म्हणून वेदांत. तर आपल्याला या श्रुतींचं, या वेदांतांचं, उपनिषदांचं श्रवण घडायचं आहे, हे ऐकायचं आहे आपल्याला. किंवा श्रवण म्हणजे वाचन देखील. आता आजच्या संदर्भामध्ये श्रवण फार कठीण आहे. श्रवण का कठीण आहे? कारण हे श्रवण फक्त सद्गुरु मुखातनं करायचं आहे. हे कोणीही सांगितलं आणि आम्ही ऐकत बसलो, त्यांनी काही श्रवणाचा भाग पूर्ण होणार नाही, मोक्ष काही मिळणार नाही. पण आता वेदांत सांगणारे असे कोण गुरु उरलेले आहेत? मला नाही वाटत कोणी उरलेले आहे म्हणून. आणि जे उरलेले आहेत, किंवा एखाद दुसरा कोणी असेल ज्याची खूप इच्छा असते की नाही नाही, माझ्या शिष्यांना हे ज्ञान झालं पाहिजे, वेदांत कळला पाहिजे, त्यांच्याही आयुष्यातले कष्ट कमी व्हायला पाहिजे, असं समजून आणि वेदांत सांगणारे आता गुरु राहिलेले नाहीत. मुळात कोणाला समजतच नाही. कोणी जास्तीत जास्त जे गुरु आहेत आजकाल, ते आपले राधे राधे किंवा कोणत्याही देवाचं, रामाचं, कृष्णाचं, दत्ताचं, मारुतीचं किंवा आणखी कोणत्या तरी देवताचं दैवत असतं. आणि या भक्ती मार्गातले खूप साधू, खूप देव आहेत, आपलं खूप गुरु आहेत. आणि हे प्रापंचिक लोक आहेत, त्यांना त्यामध्ये त्या गुरूंची सेवा करून आणि लाभ देखील होतात. दुसरे गुरु आहेत ते योगी आहेत. आता हे योगी लोक तर काही पूजापाठ सांगत नाही किंवा देवदेवतांचं करायला सांगत नाही, पण ते त्यांच्या पद्धतीने जे काही ज्ञान देतात. आणि योगी लोकांमध्ये फार सामर्थ्य असतं, फार शक्ती असते. सामान्य सांसारिक माणसाच्या प्रपंचातल्या अडचणी ते दूर करू शकतात. तर त्यांचा देखील कुटुंब संसारामध्ये फायदा होतो. परंतु आता हे वेदांत श्रवण सद्गुरु मुखानी केल्याशिवाय मोक्ष नाही असं म्हटलं आहे. मग तुमचे सद्गुरू कसे पाहिजेत? ते वेदांत श्रवण करून देणारे पाहिजेत. आता ज्यांनी हे काव्य लिहिलेलं आहे, ज्या ओव्या लिहिल्या आहेत, ते स्वतः फार श्रेष्ठ दर्जाचे योगी होते. त्यांनी स्वतः त्या राजाला आत्मज्ञान करून दिलं होतं. आणि ते आत्मानुभव सांगत आहे की तुम्हाला वेदांत श्रवण हे सद्गुरूच्या मुखानेच करायला पाहिजे. तुम्ही आपल्या मनाने पुस्तक घेऊन वाचत बसले, उपनिषदांची पुस्तकं, तुम्हाला त्यातनं काहीही बोध होणं शक्यच नाही. किंवा तुम्ही अशा लोकांचं ऐकत बसले की ज्या लोकांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तर तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं काहीही ज्ञान होणं शक्य नाही आणि तो मोक्ष मार्ग तुम्हाला मिळणं शक्य नाही. आता या एका वाक्यावरनं ओवीचा हा जो भाग आहे, हे पहिलं पद आहे, याच्यावरनं काही निष्कर्ष आपल्याला काढता येतील, आपण जर शांतपणे विचार केला तर. मोक्ष मिळण्याची पहिली अट त्यांनी घातलेली आहे ती अशी
की तुमचं सद्गुरू मुखाने वेदांत श्रवण झालं पाहिजे. आणि यामुळे काही गोष्टी उघड होतात. सर्वात पहिले तो जो गुरु आहे तो जिवंत पाहिजे. तो जर मृत गुरु असेल तर तो आम्हाला वेदांत श्रवण कसं काय ऐकवणार आहे आम्हाला वेदांत, आणि कसं काय आमच्या कानावरती ते वेदांताचे शब्द येणार आहे, आणि ज्ञान कधी आम्हाला होणार आहे? शक्यच नाही. पण आजच्या समाजामध्ये या अत्यंत अज्ञान पसरल्यामुळे सर्वत्र हे वेडेपण दिसून येतं की मेलेल्या गुरूंच्या समाधीवरती सर्वजण जातात. कोणी गजानन महाराज, साईबाबा आणि कोणते कोणते त्यांचे महाराज असतात, त्या महाराजांकडे जातात. त्यांना आपलं गुरु देखील मानतात. आपल्याला माहित आहे की हा व्यवसायच काही ठिकाणी झाला आहे की अनेक वर्षापूर्वी मृत झालेल्या गुरूंच्या समाधीवरती तिथे कार्य करणारे लोक, कार्य करणारे कार्यकर्ते, जे कोणी भाविक येतात त्या भाविकांना त्या गुरुचा मंत्र देतात. आणि हे भाविक देखील आम्हाला अमुक गुरुचा मंत्र आहे असं समजून तो मंत्रोच्चार करत असतात. आणि त्या थडग्यालाच, गुरुच्या समाधीलाच आपले गुरु असं मानतात. आणि असं आपल्या सर्वत्र आपल्या देशामध्ये, विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये फार जास्ती झालेलं आहे. साईबाबा नावानी तर अनेक गुरु आहेत. त्यांचा काही एकच बिझनेस आहे, साईबाबाचं नाव घ्यायचं, लोक जमवायचे आणि त्यातनं स्वतःचे काय लाभ असतील ते घडवून आणायचे. आता काही आपला हा विषय नाही आहे, पण थोडक्यात